नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक अशा सखोल विश्लेषणात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जलसंपदा म्हणजेच वॉटर रिसोर्सेस या विषयावर अशी काही चर्चा करणार आहोत जी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर गेम चेंजर ठरेलच, पण सामान्य ज्ञान वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी डोळे उघडणारी असेल. बघा, पाणी हा विषय केवळ भूगोलाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये, तर ती आपली अर्थव्यवस्था, आपलं पर्यावरण आणि अगदी आपलं दैनंदिन जीवन चालवणारी मुख्य नाडी आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या प्रवासाचा आपला रोडमॅप कसा असेल ते पटकन बघून घेऊया. आपण एकूण 6 टप्पे अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया जलसंपत्तीच्या वर्गीकरणापासून, त्यानंतर भारतातील नद्यांची प्रणाली, शेतीतील पाण्याचा वापर, निर्माण झालेली पाणी टंचाई आणि वाद, पाण्याचा वापर बदलणारी सरकारी धोरणे आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा परीक्षेच्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा याची रणनीती. कोणत्याही विषयावर पक्की पकड मिळवायची असेल तर त्याचा पाया समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच आपला पहिला टप्पा आहे जलसंपत्तीचे वर्गीकरण. आता हे आपल्याला माहितीच आहे की पाण्याचे प्रामुख्याने 4 मुख्य स्रोत आहेत. पहिलं म्हणजे भूपृष्ठावरील पाणी, ज्यामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांच्या खोऱ्यांचा वाटा भारतात सर्वात मोठा आहे. दुसरं आहे भूजल म्हणजे जमिनीखालचं पाणी. तिसरं वातावरणीय पाणी आणि चौथं महासागरातील पाणी. महासागरातील पाणी जरी खारट असलं तरी भविष्यातील निळ्या अर्थव्यवस्थेसाठी आणि गोड्या पाण्याचे प्रकल्प उभारण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. पण हे सगळं पाणी येतं कुठून? तर वातावरणातील पर्जन्यवृष्टी म्हणजेच पाऊस आणि बर्फवृष्टी हाच खऱ्या अर्थाने सर्व गोड्या पाण्याचा अंतिम स्रोत आहे. पण यात खऱ्या अर्थाने अचंबित करणारी गोष्ट कोणती माहिती आहे? जागतिक स्तरावर आपल्या भारताच्या भूजल वापराचं प्रचंड मोठं प्रमाण. जमिनीखालील जलधरांमध्ये, ज्याला आपण ॲक्विफर्स म्हणतो, त्यात साठलेलं हे पाणी शेतीसाठी वापरण्यात आपला भारत देश संपूर्ण जगात चक्क पहिल्या क्रमांकावर आहे. हे ऐकायला कदाचित मोठं वाटेल, पण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि खरं सांगायचं तर भविष्यासाठी वाजलेली एक धोक्याची घंटासुद्धा आहे. पाण्याच्या या मूलभूत स्रोतांबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण वळूया भारतातील प्रमुख नदी प्रणालींकडे. ही भौगोलिक रचना समजून घेणं ॲब्सोल्युटली क्रुशल आहे, कारण यावरच पुढचं सगळं अर्थशास्त्र आणि शेती अवलंबून असते. आता भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर भारतातील नद्यांमध्ये 2 अगदी स्पष्ट आणि वेगळे गट पडतात. एकीकडे आहेत हिमालयीन नद्या, ज्या हिमनद्यांमुळे बारामाही वाहतात, पात्राची भरपूर झीज करतात आणि त्यांची खोरी प्रचंड मोठी असतात. आणि दुसरीकडे आहेत द्वीपकल्पीय नद्या, ज्या मुख्यत्वे पावसावर अवलंबून असल्यामुळे हंगामी असतात आणि खचदऱ्यांमधून किंवा कठीण खडकाळ प्रदेशातून वाहतात. हा जो मूलभूत फरक आहे ना, तो त्यांच्या पाणी साठवण क्षमतेवर खूप मोठा परिणाम करतो. प्रदेशांनुसार आपण नद्यांचे 3 प्रमुख भाग पाडू शकतो. हिमालयीन नद्यांमध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र यांचा समावेश होतो. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी येतात. आणि जेव्हा आपण विशेषतः महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा आणि कोकणातील नद्यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. यात गोदावरी नदीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे बरं का. तिला आपण दक्षिण गंगा म्हणूनही ओळखतो आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे. नद्यांच्या या भौगोलिक रचनेकडून आता आपण थोडं मानवी वापराकडे येऊया आणि विशेषतः शेतीकडे, जिथे अर्थकारण आणि जलसंपत्ती एकमेकांना थेट भिडतात. इथे सर्वात महत्त्वाचा आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा हा आहे की भारतातील एकूण उपलब्ध गोड्या पाण्यापैकी तब्बल 90% पाणी हे केवळ आणि केवळ शेतीसाठी वापरलं जातं. हो, बरोबर ऐकलत, 90%. हा एकच आकडा आपल्याला स्पष्ट सांगतो की पाण्याचे कोणतेही नियोजन करताना शेतीचा विचार करणं किती अपरिहार्य आहे. मग हे एवढं प्रचंड पाणी शेतापर्यंत पोहोचतं तरी कसं? तर यात विहिरी आणि कूपनलिका म्हणजे आपल्या बोरवेल यांचा वाटा सर्वात जास्त, म्हणजे चक्क 60%पेक्षा जास्त आहे. बाकीचं जे पाणी आहे ते पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत कालव्यांद्वारे दिलं जातं. तर दक्षिण भारतात आणि विशेषतः आपल्या विदर्भात तलावांद्वारे सिंचन करण्याची पारंपरिक पद्धत आजही खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पाण्याचा हा असा प्रचंड आणि झपाट्याने वाढणारा वापर पाहता सिंचनाची कार्यक्षमता वाढवणे ही आता काळाची गरज बनली आहे. म्हणूनच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजेच PMKSY अंतर्गत सरकार ठिबक आणि तुषार सिंचन यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींना जोरदार प्रोत्साहन देत आहे. यामागचा मुख्य उद्देश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. प्रति थेंब अधिक पीक किंवा मोर क्रॉप पर ड्रॉप हे ध्येय साध्य करणं. पाण्याचा एवढा प्रचंड वापर होत असल्यामुळे साहजिकच काही गंभीर प्रश्नही निर्माण होतात.
आता आपण पाणीटंचाई, प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाकडे लक्ष वेधणार आहोत. जलसुरक्षेसमोर आज अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. वाढणारं शहरीकरण आणि औद्योगिक मागणी यामुळे गंभीर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नद्यांमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जाणारं औद्योगिक सांडपाणी आणि शेतात वापरली जाणारी रासायनिक खतं व कीटकनाशके यामुळे नद्यांचं प्रदूषण खूप वाढले आहे. पण याहूनही एक गंभीर बाब म्हणजे पंजाब आणि हरियाणासारख्या हरित क्रांतीच्या पट्ट्यामध्ये जिथे शेतीचं प्रमाण खूप जास्त आहे, तिथे भूजलाचा इतका अतिवापर झाला आहे की पाण्याची पातळी अक्षरशः चिंताजनकरित्या खालावली आहे. आणि जेव्हा संसाधनं मर्यादित असतात आणि मागणी अमर्याद असते तेव्हा साहजिकच वाद निर्माण होतात. राज्यांमध्ये पाण्यावरून अतिशय गुंतागुंतीचे वाद उभे राहिले आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील कावेरी नदीचा पाणी वाटप वाद हे याचं एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आहे. तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातही कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद आहेत. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की जलव्यवस्थापन हे केवळ एक भौगोलिक आव्हान नसून एक अत्यंत क्लिष्ट असं प्रशासकीय आणि राजकीय आव्हान देखील बनलं आहे. या सगळ्या संकटांवर नुसती चर्चा करून चालणार नाहीये, बरोबर. आपल्याला ठोस उपायांची गरज आहे. म्हणूनच आता आपण पाण्याचा वापर बदलणाऱ्या काही अतिशय महत्त्वाच्या सरकारी धोरणांची माहिती घेऊया. या सर्व सुधारणांचा जो पाया आहे तो म्हणजे 2012 मध्ये आलेलं राष्ट्रीय जल धोरण. हे धोरण खूप महत्त्वाचं आहे, कारण ते पाण्याला केवळ एक मोफत मिळणारी नैसर्गिक देणगी मानत नाही, तर त्याला एक अत्यंत मौल्यवान आर्थिक संसाधन किंवा इकॉनॉमिक गुड म्हणून पाहतं. विचार करा, जेव्हा एखाद्या गोष्टीला आर्थिक मूल्य प्राप्त होतं तेव्हा साहजिकच आपण ती जपून वापरतो आणि तिच्या संवर्धनाला चालना मिळते. आणि यातून एक गोष्ट खूप छान स्पष्ट होते, ती म्हणजे सरकारचे वेगवेगळे उपक्रम या संकटाच्या वेगवेगळ्या पैलूंना कसे यशस्वीपणे हाताळत आहेत. उदाहरणार्थ, जलजीवन मिशनचा थेट उद्देश आहे तो प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरात नळाने पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणं. दुसरीकडे अटल भूजल योजना ही लोकसहभागातून जमिनीखालच्या पाण्याची पातळी सुधारण्यावर भर देते. तर महाराष्ट्रातील आपली जलयुक्त शिवार योजना ही विकेंद्रित जलसंवर्धनातून राज्याला दुष्काळाच्या झळांपासून कायमचं वाचवण्यासाठी आखलेली एक अत्यंत व्यापक अशी मोहीम आहे. बरं, आत्तापर्यंतची ही सर्व माहिती खूपच उपयुक्त आहे, पण या सर्वांचा प्रत्यक्ष परीक्षेसाठी कसा वापर करायचा यासाठी अभ्यासाची एक अचूक रणनीती असणं मस्ट आहे. चला तर मग बघूया ही अभ्यासाची त्रिस्तरीय रणनीती कशी असली पाहिजे. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे नकाशा वाचन किंवा मॅप वर्क. कोयना, जायकवाडी, टिहिरी आणि हिराकूड यांसारखी प्रमुख धरणे आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प नकाशावर नेमके कुठे आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असायलाच हवं. दुसरं म्हणजे चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा, विशेषतः केंद्रीय जल आयोग CWC आणि नीती आयोगाचे जल व्यवस्थापनावर येणारे अहवाल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जलसंपदेची पर्यावरणाशी सांगड घाला, जसं की पावसाच्या पाण्याची साठवण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, वॉटरशेड मॅनेजमेंट या संकल्पनांचा अगदी सखोल अभ्यास करा. या संपूर्ण सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे शहरीकरणाची ही प्रचंड गती आणि शेतीसाठी होणारा पाण्याचा अमर्याद उपसा या वेगाशी आपली नवनवीन जलसंवर्धन धोरणे खरोखरच स्पर्धा करू शकतील का? भारताच्या जलसुरक्षेचं संपूर्ण भविष्य याच एका प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा.